मित्रो नमस्कार, मी डॉक्टर संतोष मालपाणी। आज आपल्यासमोर विषय आहे मधुमेहाचा उपचार चांगल्या प्रकारचा कसा करावा आणि याकरता 1, 2, 3, 4 आणि 5 महत्त्वाच्या गोष्टींची आपण चर्चा करू। जेव्हा आपण एखादी बिल्डिंग बांधतो त्यावेळेस आपण त्याचं फाउंडेशन हे फार मजबूत करतो। मधुमेहाचा उपचार काही अशाच प्रकारचा आहे। जेव्हा मधुमेह उपचारांचं फाउंडेशन चांगलं असेल त्यावेळेस मधुमेह उपचारांची बिल्डिंग ही फार चांगल्या प्रकारची आपण बांधू शकतो। मधुमेहाचा उपचार सफल होण्याकरता आपल्याला 5 गोष्टींचं लक्ष ठेवावं लागेल। मित्रो, यातली पहिली गोष्ट आहे मधुमेहाचं ज्ञान। दुसरी गोष्ट आहे आहार नियोजन, ज्याला चुकीनी पथ्य म्हणतात। तिसरी गोष्ट आहे व्यायाम, प्रत्येकाने केलाच पाहिजे। चौथी महत्त्वाची गोष्ट जी बऱ्यापैकी दुर्लक्षित असते त्याचं नाव आहे मनःशांती। आणि सगळ्यात शेवटची गोष्ट औषध गोळ्या किंवा इंजेक्शन, जे काय तुमच्या डायबिटीसच्या प्रकाराकरता चांगलं आहे ते डॉक्टर तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून देतील। ह्या 5ही गोष्टी एकत्र आल्या तर मग आपण मधुमेहाचा उपचार चांगल्या प्रकारचा करू शकतो। मित्रो, पहिली गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो मधुमेहाचं ज्ञान। आणि हे ज्ञान ज्या पेशंटचं, ज्या रुग्णाचं, ज्या मधुमेहीचं एकदम पक्कं असेल त्याला कोणी फसवू शकत नाही। मित्र, जाहिरातीचं युग आहे। अनेक लोक आपापली जाहिरात करत असतात। वर्तमानपत्र तुम्ही बघा, त्यात दावे असतात की आम्ही 100% मधुमेहाला नीट करू। काही लोक व्हॉट्सॲपला बातम्या पाठवतात, फेसबुकला पण बऱ्यापैकी जाहिराती असतात आणि ह्या सर्व जाहिराती ज्या असतात त्या खऱ्याच असतील याची काही खात्री नाही। आणि याकरता शहानिशा करून आपण प्रत्येक गोष्टींची प्रयोग केली पाहिजेत। आणि हे प्रयोग जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला ज्ञान पाहिजे। तर मित्र, लक्षात ठेवा की आजार 2 प्रकारचे असतात। पहिला आजार असतो जंतूंमुळे होणारा, मलेरिया, टीबी, टायफॉइड, अगदी कोरोनासुद्धा, हे सर्व आजार औषध गोळ्या लागू पडल्या की 100% दुरुस्त होतात। परंतु जे आजार हॉर्मोनचे असतात, जीवनशैलीचे असतात, ते काही 100% दुरुस्त होत नाहीत। त्यांना आपण काही काळापुरतं मर्यादित ठेवू शकतो, परंतु ते पुन्हा उफाळून समोर येतात। आणि याकरता लक्षात ठेवा की मधुमेहाचा उपचार हा सतत नेहमी करता आपल्याला करावा लागतो। काही लोकांना गोळ्या लागतात, काही लोकांना लागत नाही। काही लोकांचं जीवनशैलीचा बदल आपण केला तर त्यांचा मधुमेह नियंत्रित राहू शकतो। परंतु समजा आपण यातल्या काही गोष्टी बंद केल्या तर पुन्हा मधुमेह आपला वाढू शकतो। आणि म्हणून मला असं वाटते की आहार, व्यायाम, मानसिक ताण कमी करणं आणि औषध गोळ्यांचं नियोजन नीटपणे करणं गरज असल्यास या 4 गोष्टी आपण एकत्र केल्या आणि यांचं योग्य ते ज्ञान प्राप्त केलं तर मधुमेहाचा उपचार चांगल्या प्रकारचा होऊ शकतो। मधुमेहोपचारांचा दुसरा महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा मी तर म्हणेल भाग आहे, त्याला आपण म्हणतो आहार नियोजन। दुर्दैवाने आहार नियोजन हे सर्व नकारात्मक असते। जेव्हा जेव्हा पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा त्यांचा बराच जोर असतो, डॉक्टर आम्हाला सांगा आम्ही काय बंद करायचं म्हणजे मधुमेह आमचा नियंत्रित होईल। मित्र हो, आपल्याला आहार नियोजन करायचं आहे, बंद काहीच करायचं नाही। सगळं खाऊन शुगरला आपल्याला कंट्रोल करता येते, आपला रिपोर्ट आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे नियंत्रित करता येतो। तर ज्याला तुम्ही पथ्य म्हणता त्याला मी आहार नियोजन म्हणतो। तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो व्यायाम। आणि मित्र, आजकाल व्यायाम काय फारसा कोणी करत नाही। पूर्वीच्या काळामध्ये गावात विहिरी असायच्या, पाणी शेंदून आपण डोक्यावरती ठेवून घरी आणायचो, ते बंद झालंय। घरात वरवंटा पाटा ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्यात। मिक्सर आलाय, 2 मिनिटात सगळ्या गोष्टी तयार होतात। अगदी शेतीमध्ये सुद्धा आता नांगर वखर कोणी फिरवत नाही, आजकाल ट्रॅक्टरच्या मार्फत काम होते। मी तर म्हणेल की मोटरसायकलला सुद्धा जी किक होती ती पण बंद झाली, आता बटन आलंय। तर ह्या सर्व गोष्टींमुळे शारीरिक हालचाली आपल्या कमी झाल्या आणि शारीरिक हालचाली जेव्हा कमी होतात तेव्हा रोगांचा प्रादुर्भाव, विशेष करून जीवनशैलीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि मग आपल्याला मधुमेहासारख्या रोगाचा सामना करावा लागतो। चौथी महत्त्वाची गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो मनःशांती। आणि मित्रो, मनाचा आणि आपल्या आजारांचा फार जवळचा संबंध आहे। जेव्हा जेव्हा आपलं टेन्शन वाढते तेव्हा आपल्या शरीरातल्या चांगल्या हॉर्मोन्सला विरोध करणारे हॉर्मोन्स वाढतात। जसं
ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन, एपिनेफ्रिन, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हे सर्व हॉर्मोन्स आपल्या शरीरातल्या ताणामुळे वाढतात. ते इन्सुलिनला अवरोध करतात, चांगल्या प्रकारच्या हॉर्मोन्सला अवरोध करतात आणि मग द्वंद्व तयार होते दोघांचं. समजा इन्सुलिन चांगलं काम करत नसेल, त्याची लेवल वाढते, पुन्हा आपल्या टेन्शनची लेवल वाढते, पुन्हा आपले टेन्शनचे हॉर्मोन वाढतात आणि जेव्हा इन्सुलिन हारते तेव्हा शुगरचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसते. गेल्या 35 वर्षांचा अनुभव मला सांगतो की जेव्हा जेव्हा अचानक शुगरचं प्रमाण पेशंटचं वाढते तेव्हा दोनच कारणं असतात. मित्रो, पहिलं कारण आहे औषध गोळ्या बंद करणं आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे मानसिक ताण वाढला तर मग निश्चितपणे शुगर, ब्लड प्रेशर, हृदयविकार, अर्धांगवायू, अगदी कॅन्सरपर्यंत सर्व गोष्टींचं प्रमाण वाढू शकते. पाचवी गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो औषध गोळ्यांचं नियोजन. मधुमेह हा विविध प्रकारचा आहे. ज्या प्रकारची प्रोसेस आपल्या शरीरातली बिघडली आहे त्याला अनुसरून डॉक्टर आपल्याला औषध गोळ्यांचं नियोजन बरोबर करून देतात. प्रकार नंबर 1च्या मधुमेहीला इन्सुलिनच लागते. प्रकार नंबर 2च्या मधुमेहीला सुरुवातीला गोळ्या काम करतात परंतु कालांतराने इन्सुलिन लागते. तर ह्या सर्व गोष्टी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून आपण ठरवून त्या प्रकारचं नियोजन केलं पाहिजे. मित्र, आपण 5 गोष्टी बघितल्यात. पहिली गोष्ट आपलं ज्ञान मधुमेहाचं, दुसरं आहार नियोजन, तिसरं व्यायाम, चौथं मानसिक ताण कमी करणं आणि 5वं डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या औषध गोळ्यांचं नियोजन करणं. मित्र, येणाऱ्या काही कार्यक्रमामध्ये आपण ह्या सर्व 5ही गोष्टींची अगदी सखोल उकल करणार आहोत. तर बघत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे जगा हसत खेळत मधुमेहासोबत. हा कार्यक्रम आपल्या सेवेमध्ये युनायटेड डायबिटीस अँड एंडोक्राइन क्लिनिक आणि मधुमेह सेवा संघ हे दोन्ही पण मिळून सादर करत असतात. पुढच्या कार्यक्रमापर्यंत मी डॉक्टर संतोष मालपाणी आपली रजा घेतो. नमस्कार, धन्यवाद. आनंदी रहा, निरोगी रहा, मधुमेह नियंत्रित करा आणि दुष्परिणामांना थांबवायचा सुद्धा प्रयत्न करा.